नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गरुड झेप क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट 3 मधील लेसन 3.4 द टू जेंटलमेन ऑफ वेरोना हा लेसन मराठीमध्ये अभ्यासणार आहोत. अतिशय सुंदर आणि मार्मिक असा हा लेसन आहे विद्यार्थ्यांनो, ज्यामुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. आपली भावनिक असलेली तळमळ आणि आपल्या इच्छा असताना आपल्याला मिळणारं काम या सगळ्या गोष्टींचं मार्मिक उदाहरण आपल्याला या जेंटलमेन ऑफ वेरोनामधून मिळणार आहे. अधिक उशीर न करता आपण हा धडा सुरू करतोय. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील. चला विद्यार्थ्यांनो, A.J. Cronin has a very well carved the idea of a selfish help and explained the importance of a dedication toward relationship in the story. बघा, जे कथानक आहे क्रोनिन यांनी खूप अतिशय मार्मिक आणि सुंदर शब्दामध्ये किंवा आपल्या नात्यांना महत्त्वपूर्ण देणारी अशी ही स्टोरी कमी शब्दामध्ये आपल्यासमोर मांडलेली आहे. द टू जेंटलमेन ऑफ वेरोना. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द टू बॉयज नेम्ड निकोला अँड जॅकोपो who do numerous things to earn money only to pay for their sister treatment who suffers from tuberculosis of the spine. हे जे दोन मुलं आहेत ना, त्या मुलांभोवती ही स्टोरी फिरत आहे किंवा त्या मुलांच्या धावपळीमध्ये किंवा त्या मुलांनी आपल्या बहिणीसाठी किंवा तिच्या ट्रीटमेंटसाठी केलेले जमा पैसे, कुठल्या पद्धतीने पैसे जमा केलेत, या सगळ्यांचं चित्रण आपल्याला या स्टोरीमध्ये पाहायला मिळणार आहे. बघूयात पुढं काय सांगते स्टोरी ते. द स्टोरी बिगॅन विथ नरेटर ड्रायव्हिंग डाऊन द foothills of the Alps. Here, when he first encounters the two brothers selling wild स्ट्रॉबेरीज. बघा, जो कथानक आहे, नरेटर म्हणजे कथानक, त्याने काय केलेलं आहे, तो ड्रायव्हिंग करतोय आणि त्याने म्हणजे त्या दोन मुलांना कुठं पाहिलेलं आहे तर एन्काउंटर्स टू द टू ब्रदर्स सेलिंग विथ वाईल्ड स्ट्रॉबेरीज. त्या दोन मुलांना त्याने स्ट्रॉबेरी विकताना पाहिलेलं आहे. आणि त्याने आता पुढे बघा, इवन आफ्टर द ड्रायव्हर फॉर बीड्स द नरेटर टू बाय द वाईल्ड फ्रूट्स ही बायज द बिगेस्ट बास्केट अँड ड्राईव्ह टूवर्ड द टाउन. दिस सेन्स एम्फॅसिस ऑन द फर्स्ट स्टेप्स ऑफ अ ग्रोविंग इंटिमेसी बिटवीन द नरेटर अँड द टू बॉयज. नरेटरने त्यांना कुठल्याही प्रकारचे फळं घेण्यासाठी बंदी केलेली होती, तरीही त्या मुलांनी ती फळं घेतलेली आहेत. आणि नरेटरनी म्हणजे कथानकांनी ते सांगितलेलं आहे की हे फळं वगैरे त्याला काही पाहिजे नाही आहेत, तरीसुद्धा त्या मुलांनी ती फळं घेतलेलेच आहेत. हे पाहून त्याला थोडंसं आश्चर्य वाटतं आणि तो आता त्या दोन मुलांच्या म्हणजे थोडासा पाठलाग करतो आणि बघतो की हे दोन मुलं नेमकं काय करत आहेत. दुसऱ्या दिवशी काय होतं बघा, नेक्स्ट डे द बॉयज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. दिस मॅच द नरेटर. दिस इज अ वेन द रिव्हॉल्व द फॅक्ट दॅट दे डू न्यूमराइज काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. आणि दुसऱ्या दिवशी नंतर हे फळं ह्याला पाहिजे नसताना सुद्धा त्या मुलांनी फळं घेतले होते आणि ते शहराकडे जाऊन विकलेली होते. दुसऱ्या दिवशी या नरेटरला किंवा कथानकाला ही मुलं जे आहेत ते एका चौकामध्ये बूट विकताना दिसत आहेत. मग आत्ता या नरेटरला म्हणजे आश्चर्य वाटतं की हे मुलं सगळ्याच कामासाठी कसं काय एवढे तत्पर आहेत. नंतर तो काय करतो, हिअर द नरेटर इज अ शॉन द डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फ्रॉम देम इन हिज हार्ट. ही फाइंड्स देम टू बी इन ॲक्ट सिरियस, प्लेझंट अँड एअर्नेस्ट. त्याच्या मनामध्ये आता त्या दोन मुलांविषयी खूप चांगली भावना निर्माण झाली होती. मनात कुठंतरी वेगळा असा कोपरा निर्माण झाला होता की जेणेकरून या दोन मुलांच्या बदल्यात किंवा दोन मुलांबद्दल सहानुभूती, आदर आणि खूप सगळं प्रेम या त्याच्या मनामध्ये एका कोपऱ्यात निर्माण झालेलं होतं. आता त्याला उत्सुकता लागलेली होती की हे मुलं खूप छान आहेत किंवा त्यांच्याबद्दल एक चांगली भावना त्या कथानकाच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. द बॉयज आर व्हेरी युजफुल टू द नरेटर. आता त्या कथानकासाठी हे दोन मुलं खूप उपयुक्त असे ठरणार होते. दे आर व्हेरी वायलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट द नरेटर रिक्वायर्स. दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग अ न्यूजपेपर. ते मुलं म्हणजे एका रात्री वादळी रात्रीमध्ये त्याला न्यूजपेपरसुद्धा देताना दिसले होते. बाय द नरेटर वॉन अ शॉर्ट स्टॉर्मी नाईट वन डे वेन द नरेटर्स आस्क्स he can help them in any day says
say will be a very gratitude if they get a lift टू द नियर बाय विलेज पोलेटा. बघा, म्हणजे नरेटरने त्यांना विचारलेलं आहे की मी तुमची कोणती मदत करतो का, कारण ते मुलं खूप कष्टाळू प्रवृत्तीचे आहेत. नरेटरला ते खूप त्याच्या मनामध्ये चांगलं फील होत आहे की मुलं खूप चांगली आहेत अशी भावना त्याच्या मनामध्ये झाली. म्हणून त्याला पण वाटलं की या मुलांना आपण मदत करावी. म्हणून त्याने ज्या वेळेला मुलांना विचारलं त्यावेळेला मुलांनी सांगितलं की आम्हाला शेजारच्या गावामध्ये तुम्हाला मदतच करायची आम्हाला, तर आम्हाला शेजारच्या गावामध्ये जाण्यासाठी लिफ्ट द्या असं त्या नरेटरला त्यांनी सांगितलेलं आहे. ऑल्दो इट डझंट कम इन टू द नरेटर वे टू द टेक्स्ट देम देअर, द बॉयज गेट डाऊन इन अ बिल्डिंग अँड आस्क द नरेटर टू वेट इन अ नियर बाय कॅफे अंटिल दे रिटर्न विदिन ॲन आवर. त्याने काय केलं की त्या दोन मुलांना त्या शहरामध्ये म्हणजे पलीकडच्या गावामध्ये लिफ्ट दिली, तिकडे नेऊन सोडलं. पण आता त्या मुलांची वाट बघण्यासाठी तो एका जवळ असलेल्या कॅफेमध्ये बसलेला आहे. पण त्याला उत्सुकता होती की त्या मुलांचं नेमकं काय चालू आहे हे बघण्यासाठी. बघा, नंतर काय केलेलं आहे त्यानं, ज्यावेळेला ह्या मुलांची वाट बघत तो एका कॅफेमध्ये बसतो त्यावेळेला बघा, eagerness leads the narrator to follow the boys up to a place which actual a hospital. आणि ते मुलं जिथं गेले होते त्या बिल्डिंगमध्ये गेले होते ना, ती बिल्डिंग म्हणजे खरोखर म्हणजे खरं म्हणजे तर एक हॉस्पिटल होतं. ऑन पिंपिंग through a room led by a nurse, he realized that boys are talking to a girl who resemble them. आणि तिथं ते एका मुलीशी बोलताना दिसले की ती मुलगी ह्यांच्यासारखीच दिसत होती. He does not feel like including and Tusk asked the nurse the details about the boys. आणि त्यांनी काय केलं की त्या मुलांबद्दल आणि त्या बोलत असलेल्या मुलीबद्दलची माहिती त्या नर्सला किंवा परिचारिकेला विचारलेली आहे. This is when the nurse tell him here a heart reading a story about the father being killed in the war and their home being destroyed in the war and their sisters suffering from trouble close. The brothers live in a shelter and a literature store only so that they son pay for their sisters treatments. त्या नर्सने आता परिचारिकेने सांगितलेले बघा, नरेटरला कथाकारला सांगितलेलं आहे की हे जे दोन मुलं आहेत ना, हे त्यांच्यासारखी बोलणारी मुलगी त्यांची बहीण आहे. आणि हे दोन मुलं काय करत आहेत तर आपल्या बहिणीच्या ट्रीटमेंटसाठी किंवा तिच्या विलाजासाठी उपचारासाठी कष्ट करत आहेत आणि त्यामुळे ते उपाशी पण मरत आहेत. आणि यांचं जे कुटुंब आहे ते एका युद्धामध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याचे वडील युद्धामध्ये वारलेले आहेत आणि या बहिणीला क्षयरोग म्हणजे मणक्याचा क्षयरोग झालेला आहे. त्यामुळं हे जे दोन मुलं आहेत ते आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न करत आहेत, तिच्या ट्रीटमेंटसाठी हा पैसा जमा करत आहेत. सो कीपिंग अ सिक्रेट अँड हेल्पिंग दिअर सिस्टर्स दे हॅवन शोन दॅट अ वॉस अँड नॉट अ शेकन दिअर अ स्पिरिट. They are a noble and a gentle and a great human being in their own special yet stable way. The story distinctly talk about how true the amplified fiction says, where there's a will, there's a way. आणि या स्टोरीमधून आपल्याला बहिणीबद्दल असलेलं प्रेम किंवा नातेसंबंधाविषयी असलेलं प्रेम किंवा त्या युद्धामुळे ते खचले नाहीत पण आपल्या बहिणीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न या सगळ्यांचं आपल्याला इथं चित्रण होतं. आणि या पूर्ण कथेमधून आपल्याला एक स्टोरी किंवा मोरल असं मिळतं की जिथं इच्छा असतं ना तिथं मार्गसुद्धा 100% सापडतो. अशी ही सुंदर आणि मार्मिक हृदयाला भिडणारी स्टोरी आपल्याला कथाकाराने इथं सांगितलेली आहे. खूप सुंदर अशी स्टोरी आहे. विद्यार्थ्यांनो, ही स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटलं हे मला कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात अशाच एका नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.